आज आम्ही सर्वजण धर्मवीर गड बलिदान सप्ताह समिती मार्फत जो कार्यक्रम राबवला होता 26 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत, त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, पादुका पूजन असतील महाराजांचे, अभंग अभंग असतील, कीर्तन असतील आणि पोवाडे असतील, आणि आज पदयात्रा महाराजांची काढलेली आहे आम्ही इथं. तर अशा पद्धतीचं हे काम चालू आहे. तर आमची मागणी एकच आहे की भविष्यामध्ये इथं एक महाराजांचा शौर्य स्तंभ व्हावा. महाराजांना इथं 22 दिवस यातना भोगाव्या लागल्या. तर ह्यातनं काहीतरी एक महाराष्ट्रातील, भारतातील सर्व शंभू भक्तांना एक ह्या धर्मवीर गडावरती आल्यावरती काहीतरी प्रेरणा भेटेल, एक शक्ती भेटेल की आमचा राजा धर्मासाठी लढला, तर ह्या शक्ती ह्या धर्मवीर गडामधून भेटेल. म्हणून आमची सरकारकडे मागणी असेल, गड डेव्हलप व्हावा, गडाची स्वच्छता राहावी, संवर्धन व्हावं, गडातले जे मंदिर आहेत ज्यांचा जीर्णोद्धार व्हावा, तिथे एक ज्योत पेटती राहावी, जेणेकरून महाराष्ट्रातील जे शंभू भक्त शिवभक्त येतील ती त्यांची एक पंढरी व्हावी इथं, आणि ह्या पंढरी इथनं एक ताकद तयार व्हावी प्रत्येक शंभू भक्तांना. सर्वांना जय शिवराय. या ठिकाणी सर्व पत्रकारांचं स्वागत. या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं दिनांक 26/3/2025 ते 29/3/2025 पर्यंत बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं अनेक या ठिकाणी धर्मवीर गडावरती संभाजी महाराजाची शौर्यगाथा समजावी लोकांना म्हणून कार्यक्रम घेण्यात आले, आणि सामाजिक कार्यक्रमही घेण्यात आले. त्यामध्ये वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, कीर्तन असेल, पवाडे असेल, आणि पादुका पूजन असेल. या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचा आज शेवट आहे. तरी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं वडू बुद्रुकला महत्त्व आहे, त्याच पद्धतीनं या धर्मवीर गडाला महत्त्व आहे. त्याच्यामुळे या धर्मवीर गडावरती अखंड ज्योत प्रज्वलित होत राहावी आणि शौर्य स्तंभ उभा करण्यात यावा, जेणेकरून महाराजांच्या येणाऱ्या पिढीला कळावं की महाराजांचं बलिदान हे समाजासाठी, धर्मासाठी कसं गेलं. त्याच्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असे स्मारक व्हावं. आणि तिसरी मागणी आमची एवढीच राहील की या गडाचं नाव या पंचकृषीतील लोकांनी धर्मवीर गड असं ठेवलेलं आहे, परंतु त्याचा GR निघालेला नाही असं समजतं आहे. तर त्याचा GR सरकारनं लवकर काढावा आणि धर्मवीर गड असे नाव ठेवावे. ही संकल्पना सगळी श्री संत मनोहरमामा भोसले महाराज यांच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समिती स्थापन करण्यात आली. आणि या ठिकाणी या सप्ताह समितीच्या वतीनं येणाऱ्या पिढ्यांना पार ही समिती या ठिकाणी जर त्या वर्षी बलिदान सप्ताह हा आयोजित करत राहील, वेगवेगळे उपक्रम करत राहील. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आमच्या या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, हे सरकारला आमची विनंती आहे. अन्यथा आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ नये एवढीच या सर्व महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या वतीनं विनंती माझा इशारा देत आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, आणि या ठिकाणी सर्वांनी आपण आपल्या आभारी व्यक्त करतो.